तर नमस्कार मित्रांनो, भरपूर जण मला सांगतात का राजेश आता तुझं कसं होणार आणि सर्व तर कलर ट्रेडिंग वगैरे तर बंद झालं, मग आता काय करशील असं भरपूर जण सांगतात। तर सर्वांनी ऐकून घ्या मित्रांनो, सरकारने आपल्या देशामध्ये ड्रीम11, माय सरकार, रमी टाइम, जंगली रमी अशा भरपूर ॲप बंद केलेले आहेत, परंतु मी करत होतो कलर ट्रेडिंग। तर भरपूर जण सांगतात का आता कलर ट्रेडिंग पण बंद झालं। तर एक खरं मित्रांनो सांगू का, कलर ट्रेडिंग बंद नाही होईल, कारण कलर ट्रेडिंग बंद पण नाही होऊ शकत। हे आहे कलर ट्रेडिंग बाहेर कंट्रीज आहेत म्हणून ते बंद नाही होऊ शकत, फक्त आपल्या इंडियामध्ये जे लीगल प्लॅटफॉर्म होते ते बंद झालेले आहेत। तर भरपूर जण मला लोक कमेंट मध्ये काय काय सांगतात, वाईट सांगतात, तर मी त्याला रिप्लाय नाही देत, कारण की विषय कसा आहे, आपण पण आदिवासी आहेत, आदिवासी भागात असतो, तर आपण कोणाला वाईट सांगत नाही। आणि बाकीच्यांना माहित आहे माझा स्वभाव, कारण की मला भांडत नाही, कधी आपण कोणाला बोलत नाही। तर जास्त काही बोलायचं नाही, वाटलं तर मला युट्यूबला पण सपोर्ट करा, बाकीच्याला तर सांगायला लागत, ते मनापासून सपोर्ट करतातच। तर ओके, जास्त काही बोलायचं नाही, सबस्क्राईब करा, वाटलं तर व्हिडिओला लाईक करा। ओके, बाय।